सी प्रोग्रामिंगला आपण मदर ऑफ ऑल लँग्वेजेस म्हणतो, जे की डेनिस रिचीने डेव्हलप केली होती. ॲज अ डेव्हलपर जर आपल्याला रेटिंग द्यायला सांगितलं तर आपण सीला 10/10 किंवा 10/9 देणार, कारण की सी ही सगळ्या लँग्वेजेसची मदर आहे, जी की डायरेक्टली OS सोबत कम्युनिकेट करते. जसं की सी लँग्वेज जी आहे ती डायरेक्टली OS सोबत कम्युनिकेट करते आणि OS हार्डवेअरसोबत कम्युनिकेट करते. जर आपण जावाचा विचार केला तर जावाचं इथे एक एक्स्ट्रा लेअर असते, जी की JVMची असते. तर मग ही डायरेक्टली OS सोबत कम्युनिकेट करते, म्हणून तिला कोर लँग्वेज पण म्हटली जाते. म्हणून याला आपण 10/10 रेटिंग देणार. आता सी जी आहे ही सीला डेव्हलप व्हायला 9 वर्ष लागलेले आहेत. ती टॉप ब्रँड आहे. आता C++ला रेटिंग द्यायला सांगितलं तर ती लेस ब्रँड आहे, जिला मी 7/10 रेटिंग देईल, कारण की ती पूर्ण सीचा यूज करून बनलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी अपग्रेडेशन करून, आणि म्हणून मी त्याला 7 देईल. पण C++ ही OOP कम्युनिकेशन यूज करते आणि ती डायरेक्टली OS सोबतच कम्युनिकेट करते, म्हणून ही थोडीशी बेटर आहे. हिला डेव्हलप व्हायला 5 इयर्स लागले. आणि जर आपण जावाचं बघितलं तर जावानी C++चा यूज केला, त्याचे OOP कन्सेप्ट यूज केलेत, पण याच्यामध्ये त्याच्याहून कमी ब्रँडिंग देईल, कारण की याच्यामध्ये डायरेक्ट OS सोबत कम्युनिकेट नाही आहे, त्याच्यामध्ये JVMचे एक्स्ट्रा लेअर ॲड होते. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम त्याने C++चेच कन्सेप्ट वापरले. जर मी पायथनला रेटिंग द्यायचं म्हटली तर पायथनचे प्री रिक्विजिट C++, जावा प्लस शेल स्क्रिप्ट हे सगळे जर आपल्याला माहिती असेल तर पायथन म्हणजे पायथनला तर मी 3 रेटिंग देईल.